श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या आहे पितृपक्षातला पहिलाच मोठा सोमवार आणि या सोमवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो। त्याचप्रमाणे उद्या म्हणजे सोमवार जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि याच दिवशी आलेली आहे चतुर्थी। चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे लाडके भोलेनाथ म्हणजे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि ही चतुर्थी पितृपक्षात आलेली आहे, त्यामुळे या चतुर्थीला विशेष असं महत्त्व आहे। तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, विघ्नांचे नाश करणारे देवता आहेत, ज्ञानाचे देवता आपले गणपती बाप्पा आहेत, बुद्धी देवता आहेत। त्याचबरोबर गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके आणि सर्वांना अतिशय आवडणारी देवता आहे। सर्वजण गणपती बाप्पांची अगदी अतिशय प्रेमाने आणि मनोभावे सेवा करत असतो, पूजा करत असतो आणि त्यांचे काही उपाय देखील करत असतो। त्याचबरोबर गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांवरती लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण जे काही उपाय करत असतो, त्यांची जी काही आपण पूजा करत असतो ती अगदी मनोभावाने जर आपण केली तर गणपती बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात। तर त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे। हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे। प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी खूप शिकावं, खूप अभ्यास करावा, सांगितलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या ऐकाव्यात, त्याचबरोबर त्यांनी उच्च पदवी धारण करावी आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचं कधीही संकट येऊ नये, विघ्न येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी ते भरपूर कष्ट करत असतात आणि मेहनत सुद्धा करत असतात। त्याचबरोबर ते प्रयत्न सुद्धा करत असतात। कधी कधी काय होतं की मुलं जी आहेत तर ती खूप अभ्यासामध्ये हुशार असतात, पण कधी कधी अशी वेळ येते की अभ्यास जो आहे तर त्यांचा लक्षात राहत नाही किंवा त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आणि त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही। सांगितलेल्या गोष्टी मुलं ऐकत नाहीत। बऱ्याच वेळेला असं होतं की आजूबाजूला जी वाईट संगत असते तर ती आपल्या मुलांना लागत असते आणि या सर्व गोष्टींचा वाईट परिणाम आपल्या मुलांवरती होत असतो आणि अशा प्रकारच्या मुलांमध्ये जर गोष्टी दिसून आल्या तर आई वडील त्यांच्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात आणि त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी ते नेहमी त्यासाठी प्रयत्नशील असतात। त्याचबरोबर चतुर्थीला आपण काही उपाय सुद्धा आपल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी करायचे असतात। अगदी सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धी देवता आहेत, बुद्धी देणारी देवता आहेत, ज्ञान देवता गणपती बाप्पांना आपण म्हणत असतो। त्याचबरोबर आपण विघ्नहर्ता सुद्धा गणपती बाप्पांना म्हणत असतो। मुलांसाठी जर आपण काही उपाय केले या दिवशी चतुर्थीच्या दिवशी तर त्या उपायांचं जे 100% फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं। तर त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या अगदी लहान मुलं मुली असतील किंवा अगदी मोठी मुलं मुलं असतील तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता। आता जी लहान मुलं आहेत तर ती शाळेत जाणारी असतात, मग ती बऱ्याच वेळेला हट्टीपणा करतात किंवा चिडचिड करतात आणि एखादी गोष्ट जी आहे तर ती ऐकत नाहीत किंवा ते सतत दिवसभर रडारड करत असतात। तर अशा ज्या गोष्टी असतात तर त्या सर्व मुलांच्या थांबवण्यासाठी तुम्हाला या उपायाची मदत होणार आहे। त्याचप्रमाणे मोठ्या मुलांच्या बुद्धीसाठी तुम्ही जर हा उपाय केला तर त्यांच्या बुद्धीमध्ये सुद्धा वाढ होईल, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागेल आणि वाचलेलं सुद्धा त्यांच्या लक्षात राहील आणि त्यामुळे त्यांचं परीक्षेमध्ये त्यांना भरभरून यश सुद्धा प्राप्त होईल। तुमचा मुलगा किंवा मुलगी जी आहे तर ती भरपूर शिकलेली आहेत आणि त्यांनी उच्च पदवी धारण केलेली आहे आणि तरी सुद्धा त्यांना जर नोकरी प्राप्त होत नसेल किंवा नोकरीसाठी ते खूप प्रयत्न करत आहेत आणि तरी देखील त्यांना नोकरी प्राप्त होत नसेल किंवा मिळत नसेल आणि तुमचे मुलं मुली जे आहेत तर ते घरीच बसलेले आहेत आणि ते त्यासाठी भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतील किंवा मनासारखी नोकरी जर त्यांना मिळत नसेल आणि जर ते नोकरीमध्ये असतील तर त्यामध्ये त्यांना प्रमोशन होत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फळाची प्राप्ती होईल आणि तर आता आपण उपाय काय आहे हे जाणून घेऊयात। उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 वेलची घ्यायची आहेत, त्यानंतर तुम्हाला 5 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि गुळ फुटाणे सुद्धा तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत। या 3 वस्तू गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत, तर त्यामुळे आपण त्यांना जर प्रिय असणाऱ्या वस्तूंचे काही उपाय करतो, सेवा करतो, तेव्हा गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या काही सर्व इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण करत असतात। सर्वप्रथम तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर त्यांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे। त्यांचं अतिशय प्रिय जे जास्वंदाचं फूल आहे तर ते तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की अर्पण करा। जर शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणतंही लाल फूल अर्पण केलं तरीही चालेल। त्यानंतर हा जो उपाय आहे तर उपाय तुम्ही दिवसभरामध्ये उद्या केव्हाही करू शकता। तुम्हाला जर सकाळी वेळ मिळाला तर तुम्ही सकाळी करा किंवा सकाळी जर तुम्हाला वेळ नाही मिळाला तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल।
फक्त हा उपाय करताना तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची फोटो किंवा मूर्ती असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तूप हे घालायचं आहे। तूप तुम्हाला आवर्जून घालायचं आहे दिव्यामध्ये, कारण आपण देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी तुपाचे दिवे वापरत असतो, त्यामुळे तुम्ही शक्यतो करून यासाठी तूप लावा। देवी देवतांना आपण जर तुपाचे दिवे लावले तर ते आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात, तर त्यामुळे तुम्ही तूप जर तुमच्याकडे असेल तर तूप हे तुम्ही नक्की त्या दिव्यामध्ये घाला। आता जर तुमच्याकडे तूप नसेलच तर मग तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल। यानंतर गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावून झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला गुळ आणि फुटाणे जे आहे तर त्याचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे। खाली आपल्याला पहिल्यांदा भरीव चौकोन काढायचा आहे, त्यानंतर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी देखील शेजारी ठेवायचं आहे गणपती बाप्पांच्यासाठी। त्यानंतर तुम्हाला 5 दुर्वा आणि ज्या 2 वेलची आहेत तर त्या तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत। तुमची मुलं जर तुमच्या जवळ राहत असतील तर तुम्ही मुलांना सोबत घेऊनच हा उपाय करा, पण जर मुलं बाहेर गावी राहत असतील तर मग हा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर काय करायचं आहे, या 2 वेलची ज्या आहेत तर आणि दुर्वा ज्या आहेत तर ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या उजव्या हातामध्ये द्यायच्या आहेत। उजव्या हातामध्ये दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना देवघरा शेजारी बसवायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्ष म्हणायचं आहे, म्हणजे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे। आता जर तुम्हाला वाचता येत नसेल तर मग तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही वाचलं तरीही चालेल, किंवा मुलांना जर ते म्हणता येत असेल तर तुम्ही मुलांना सुद्धा पठण करायला सांगू शकता। आणि जर तुम्हाला पठण करता येत नसेल तर मग तुम्ही श्रवण करा, म्हणजे ऐकलं तरीही चालेल, पण तुम्ही शक्यतो करून प्रयत्न करा याचा पठण करण्याचा। आता त्यानंतर काय करायचं आहे, गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचं जे संकटनाशक स्तोत्र आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्याचंही पठण करायचं आहे। पठण किंवा श्रवण तुम्ही करू शकता। एकदाच तुम्हाला फक्त अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकटनाशक स्तोत्र सुद्धा एकदाच म्हणायचं आहे। त्यानंतर या 2 वेलची आणि दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायला मुलांना सांगायचं आहे। तुमच्या मुलांना गणपती बाप्पांना नमस्कार करायला सांगायचं आहे। गणपती बाप्पांकडे त्यांना प्रार्थना करायला सांगायची आहे। ज्या काही त्यांच्या म्हणजे अडचणी आहेत, म्हणजे त्यांच्या आता अभ्यासामध्ये प्रगती होत नाहीये किंवा अभ्यास करून सुद्धा त्यांचं जर वाचलेलं लक्षात राहत नसेल तर तशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांच्या जवळ करायची आहे। ही प्रार्थना मुलांनी केली तरीही चालेल, म्हणजे जर मुलं मोठी असतील तर ही प्रार्थना मुलांनी केली तरीही चालेल, पण जर मुलं लहान असतील तर मग आईने ही प्रार्थना मुलांसाठी केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर ही ज्या 2 वेलची आहेत तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायच्या आहेत आणि ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या हातावरती ठेवायच्या आहेत, म्हणजे त्यांच्या उजव्या हातावरती आपल्याला ठेवायच्या आहेत। यानंतर या ज्या 2 वेलची आहेत तर त्या संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर गणपती बाप्पांच्या समोर ठेवायच्या आहेत आणि मग मंगळवारी सकाळी उठल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि या ज्या 2 वेलची आपण आहेत ठेवलेल्या तर त्या आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत। 2 वेलचीमधून तुम्हाला 1 वेलची जी आहे तर ती तुमच्या मुलांच्या स्कूल बॅग मध्ये आपल्याला कायम ठेवायची आहे, म्हणजे त्याची तुम्ही एखादी पुडी बांधा किंवा एखाद्या छोट्या कपड्यामध्ये तुम्हाला ती गुंडाळून ती वेलची जी आहे तर ती तुमच्या मुलांच्या स्कूल बॅग मध्ये कायम म्हणजे परमनंट ठेवायची आहे। आणि तुम्हाला याची काळजी सुद्धा घ्यायची आहे की जेणेकरून ती जी वेलची आहे तर ती त्या मुलांच्या बॅग मध्ये कायम राहिली पाहिजे। तुमची मुलं जर लहान असतील तर मग आईने तिच्या पर्समध्ये ठेवायची आहे। त्यानंतर एक जी वेलची आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांच्या दुधामध्ये घालून प्यायला द्यायची आहे, किंवा तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ बनवा आणि त्यामध्ये ती वेलची बारीक करून तुम्ही टाका आणि ते जे गोड पदार्थ आहे तर तो तुम्हाला तुमच्या मुलांना खाऊ घालायचा आहे। मुलांनाच तुम्हाला तो पदार्थ खाऊ घालायचा आहे, घरातल्या इतर सदस्यांनी कोणीही खाता कामा नये याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे। आता मुलं जर बाहेर गावी राहत असतील, म्हणजे हॉस्टेलवरती वगैरे राहत असतील तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, पण मुलं जर आजी आजोबांकडे राहत असतील तर हा उपाय आजी आजोबांनी केला तरी सुद्धा चालेल। आणि तुमची मुलं जर मोठी असतील तर हा उपाय ते स्वतःहून पण करू शकतील, एखाद्या गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या चतुर्थीला आवर्जून करायचा आहे। तुमच्या मुलांना नक्कीच याचा फायदा होईल। तुमच्या मुलांच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील, त्यांची जी काही संकट आहेत, विघ्न आहेत तर ती सुद्धा दूर होतील, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होईल आणि त्यांच्या मनातल्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होतील। मासिक पाळी असेल, सुतक असेल तर हा उपाय तुम्ही नाही करू शकणार, तुम्ही हा उपाय मग पुढच्या चतुर्थीला केला तरीही चालेल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।